त्यांना भेटून दूर करील ना। आज सकाळी ते म्हणले की आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत, तर सरकारकडून किंवा आता तुमच्या सगळ्या समितीकडून त्यांची चर्चेसाठी काही चर्चा केली जाईल? नाही आता म्हटल्याप्रमाणे सरकारने मागे कालच मी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली होती। आता मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा मी स्वतः मुंबईला जाणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याबरोबर जाऊन मी चर्चा करायला तयार आहे। समिती म्हणून आम्ही सगळी काही मी एक राधाकृष्ण विखे म्हणून नाही, पण जी आमची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या सगळ्या समिती सदस्यांसमेत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयारच आहोत। कालही होतो, आजही आहे आणि उद्या राहणार आहोत। एक दिवसाची जी परवानगी दिली गेली आहे ती कुठेतरी चेष्टा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ही चेष्टा केली गेली आहे आमची एक दिवसाची परवानगी म्हणजे असं आहे की न्यायालयाने दिलेला निर्णय तो त्याच्यावर आता आपण काय भाष्य करणार। आता ठीक आहे, त्यांनी पुन्हा न्यायालयाकडे काय मागणी केली आणि न्यायालयाने त्यांची जर मागणी मान्य केली आणखीन काही दिवस ते थांबण्यासाठी, त्याला काहीच हरकत नाही, त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही ना। त्यामुळे मला वाटतं की मला त्यांच्या मनापासून खरं धन्यवाद द्यायचे आहे की अतिशय शांतपणे आंदोलन सुरू आहे। मराठा समाजाच्या भावना ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर व्यवस्थितपणे जात आहेत। निश्चितपणे सरकार त्याचा आदर करील हे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो आहे। मात्र इतके हजारो लोक मुंबईला घेऊन जात असताना अवघ्या 5,000 लोकांनाच परवानगी दिली गेली आहे, ती कुठेतरी चुकीची गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे। या लोकांना ठेवायचं पुढे इतक्या हजारो लोकांना नाही, म्हणून मी म्हटलं ना की न्यायालयाचा निर्णय आहे परवानगी कुठे द्यायची, किती लोकांना परवानगी द्यायची। मला वाटतं त्या न्यायालयापुढे जर त्यांनी अर्ज केला आणि तो न्यायालयाने जर तसा निर्णय केला तर सरकारला विरोध करण्याचं कारण नाही ना। उदय सामंत आणि तुमची आज भेट होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जरांगे पाटलांची भेट होणार आहे अशी पण चर्चा आहे। उदय सामंतच्या त्यांच्याबरोबर माझं काल बोलणं झालं होतं, म्हणून मी म्हटलं की आता मी सगळ्या समिती सदस्यांशी बोलणार आहे आणि मग मंत्रिमंडळ उपसमितीच्या सगळ्या सदस्यांना आता मी विनंती करतोय मुंबईला येण्यासाठी। मग जरांगे पाटील ज्यावेळी वेळ देतील किंवा त्यांची ज्यावेळी भेटण्याची जर तयारी आता त्यांनी दर्शवलेली आहे, ती सकारात्मक बाब येते। मला वाटतं एक ह्या चर्चेला पुढे घेऊन जाण्याकरता आता मार्ग दिसतोय मला आणि त्याचा निश्चितपणे मला वाटतं समिती सदस्यांच्या समेत आम्हाला त्यांच्यावर चर्चा करायला आनंदच होईल। मुंबईला कधी जाणार आहात आणि आज दिवसभर तुम्ही मतदारसंघातच असणार? नाही, आता माझे मतदारसंघाचे कार्यक्रम ठरलेलेच आहेत। फक्त आता ही नवीन जी घटना दिसते समोर आलेली आणि सरकारशी ते चर्चा करायला केव्हाही तयार आहेत अशा प्रकारची भूमिका ते मांडतायत। मला वाटतं त्यांना प्रतिसाद दिलाच पाहिजे ना आपण, म्हणून आता समिती सदस्यांची चर्चा करून आता आम्ही ठरवतोय आज भेटायचं का उद्या भेटायचं। त्याच्यात एकदा वेळ निश्चित झाल्यानंतर त्यांना आम्ही कळू तसं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत, येऊ घातलेल्या आहेत। कुठेतरी हा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रकार दिसतोय हा सगळा आंदोलन आणि हे त्याच दरम्यान हे सगळं केलं जात आहे। मला काही तसं राजकारण काही वाटत नाही आहे। शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ह्या आंदोलनाचा काही संबंध नाही, कारण काय की हे आंदोलन आज सुरू नाही आहे, यापूर्वी ते सुरू होतं। काही कारणामुळं ते स्थगित झालं। त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं आश्वासन 10% झालेली कार्यवाही, 10% दिलेलं